स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज मशाल महोत्सव पार पाडण्यात आला। उत्सव तेजाचा जागर हिंदुत्वाचा मावळा प्रतिष्ठान रायगड यांच्यातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला होता। गेली 7 वर्ष हे मावळा प्रतिष्ठान हा कार्यक्रम राबवत आहेत। रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अगदी चित्ता दरवाजाजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे देखील या ठिकाणी आयोजन करण्यात होते। आपण दृश्यांमधून जर पाहिलं तर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडण्यात आलेला आहे। त्याचबरोबर रायगड किल्ल्याचा जो परिसर आहे खालचा पायथ्याजवळचा तो पूर्णपणे मशालींनी उजळून गेलेला आहे। एक रायगड किल्ला एक नवीन रूप या ठिकाणी मशालींमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। नमस्कार। मावळा प्रतिष्ठान रायगडतर्फे प्रतिवर्षी त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा या तिथीला आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी भव्य दीपोत्सव मशाल महोत्सव करतो। या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे आज देशभरातील सगळ्या शिवमंदिरांसमोर त्रिपूर लागत असतो आणि आज आपल्या प्रतिष्ठानतर्फे जगदीश्वरला येथे देखील त्रिपूर आपण लावलेला आहे आणि हा किल्ले रायगड या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी झगमगाट व्हायला पाहिजे आणि दीपोत्सव व्हायला पाहिजे हा आमचा प्रमुख उद्देश आहे। म्हणून गेली 7 वर्ष 2019 हे आमचं पहिलं वर्ष होतं, यंदा 7वं वर्ष आहे। आपण किल्ले रायगडाच्या पायथ्याशी भव्य दीपोत्सव करतो। याच्यामध्ये संपूर्ण कोकणभरातून, मुंबईतून, पुण्यातून, साताऱ्यातून अनेक शिवभक्त उपस्थित राहतात आणि हा जल्लोषाने दीपोत्सव साजरा करतात। दीपक ज्योतिर परब्रह्म दीपक ज्योतिर जनार्दना दीपो मे हरतु पाप दीपक ज्योतिर नमोस्तुते। आपल्या हिंदू धर्मामध्ये दीपपूजनाला अत्यंत महत्व आहे, म्हणून हे दीपपूजन आम्ही साजरं करतो आणि याची टॅगलाईन आम्ही केलेली आहे, उत्सव तेजाचा जागर हिंदुत्वाचा। कारण हिंदुत्वामध्ये अत्यंत पवित्र आणि तेजोमय अशी कल्पना आहे की दीपपूजन ते आम्ही या ठिकाणी साजरं करतो आणि संपूर्ण बांधव आणि संपूर्ण समाजाच्या लोकांचं योगदान आम्हाला या माध्यमातून मिळत असतं। सर्व शिवभक्त आनंदाने साजरे करतात। याच्यामध्ये आपण गोंधळ देखील करतो, राजमाता जिजाऊ साहेबांचं पूजन करतो आणि महाआरतीने हा कार्यक्रम संपन्न होतो आणि सगळ्यांसाठी आपण प्रसाराची व्यवस्था देखील करतो। पियुष भोसले, नवराष्ट्र न्यूज, रायगड।